तर अनेकांचा विश्वास बसणार नाही की ज्या माणसानं आपल्या करिअरमध्ये तब्बल 33,000 जणांना नोकऱ्या मिळवून देण्यामध्ये मोठी मोलाची भूमिका बजावलेली आहे. तर नक्की काय वस्तुस्थिती आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही एक प्रकारे भटजीबुवांची भूमिका बजावतोय आणि नवरा मुलगा म्हणजे कंपनीवाले आणि नवरी मुलगी म्हणजे हे अनएम्प्लॉईड जे बेरोजगार यांना आम्ही बरेच वर्ष एकत्र आणून देतोय आणि या माध्यमातून 33,000 विद्यार्थ्यांना आम्ही प्लेस करू शकलो. मुलगा सिटीतला आहे की तो तालुका प्लेसचा आहे हे ते बघत नाहीत, फक्त मुलाची क्वालिटी काय हे बघितलं जातं. याच्यातली बरेचशी मुलं ही IT किंवा कोअर जे मेकॅनिकलच्या कंपन्या याच्यात असतात, पण बरेचसे जे झाले ते मास रिक्रुटमेंट कंपन्या ज्या असतात, जसं की कॅपजेमिनाय, TCS, इन्फोसिस, त्यानंतर कॉग्निझंट, ॲक्सेंचर यासारख्या कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंटची गरज असते. आणि असं बोललं जात होतं की मध्यंतरी मंदी होती, इंजिनियर लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत वगैरे, तर ती परिस्थिती आता कशी आहे? म्हणजे नंबर ऑफ जॉब्स इन दिस IT मास रिक्रुटमेंट कंपनीज आर ह्यूज. एकीकडे विद्यार्थी म्हणतात की आम्हाला जॉब नाही आणि दुसरीकडे कंपन्या म्हणतात की आम्हाला मुलं मिळत नाहीयेत. या दोन एक्झाम द्यायलाच पाहिजेत का की त्या कंपनीच्या ज्या निश नीड्स असतात त्याप्रमाणे जर मी स्किल्स आत्मसात केली तर तेवढं कठीण पण नाही. नोकऱ्या नाही जाणार, नोकऱ्यांचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, पण नेचर ऑफ जॉब चेंज होणार. फार 2 महत्त्वाचे सल्ले आहेत जे कोणी आता इंजिनिअरिंगला असतील तर त्यांच्यासाठी सरांनी दिलेले आहेत. पण आजकाल लो कोड आणि नो कोड असं देखील कन्सेप्ट आलाय. पण जेव्हा गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या अमेरिकन कंपनी येतात तेव्हा त्यांची काही वेगळी अपेक्षा असते का? त्यांचे मल्टिपल राऊंड्स ऑफ इंटरव्ह्यू असतात, तर 1000 मागे शेवटी एखादा निघतो. जो डिप्लोमा होल्डर आहे त्याला त्याची साईड इंजिनिअरसाठी चेंज करता येते का? मला काही माझं स्वतःचं काही स्टार्टअप सुरू करायचं आहे, तर त्यासाठी मग तुमच्याकडे विद्यार्थी अप्रोच होतात का? आता याच्यामध्ये यानंतर प्रश्न येतो, पॅकेजेस किती मिळतात? म्हणजे मी तर म्हणतो प्रत्येकाने कधीतरी एकदा हा विचार करायलाच पाहिजे. सरांनी प्रॉब्लेम सांगितलाय, उपाय पण ते सांगतात.